या ठिकाणी दृष्ट काढत आहेत. दृष्ट काढत असताना गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरज सार्भकम, गायची शिपटी त्या भगवंताच्या अंगावरून ओवाळली जाते. अतिशय सुंदर प्रकारचं चरित्र या ठिकाणी शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात. आणि मग त्यावेळेला दृष्ट काढली जाते आणि आता भगवान कृष्ण परमात्मा रांगायला सुरुवात करतात. आणि रांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसे रांगतात? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, जय हो. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, जय हो. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. एक टाळी एक. भगवान रांगायला लागलेले आहेत. हो रंगानी रंगनाथ तुम्या देखील सये, रंगानी रंगात सोम्या देखील सये, रंगानी रंगनाथ तुम्या देखील सये. ज्यांच्या पाठ आहे त्यांनी म्हणायचंय. तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत, जय हो. तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. परमात्मा रांगायला सुरुवात करतात. तळ हात असा जमिनीवरती परमात्म्याने ठेवलेला आहे. डाव्या गुडघ्याने परमात्मा रांगत आहेत. भगवान कृष्ण परमात्मा रांगतात. त्याचा आनंद यशोदा मैयाला होत आहे. जय हो. याच्या हाती लोण्याचा कवळू, मुखी माडी लाळ माळू, हो चुंबन घेता परिमळू, नवनीता जागे सये. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. जय हो. तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. वा, बसा खाली बसा. वा, छान. भगवान कृष्ण परमात्मा रांगत आहेत. रांगत असताना कसे रांगतात? तळ हात असा जमिनीवरती ठेवलेला आहे. तळ हात जमिनीवरती का ठेवला परमात्म्याने? परमात्मा लीला करतात म्हणजे उगच करत नाहीत. परमात्म्याची लीला म्हणजे आपल्या लहान लेकरासारख्या नाहीत. कुठं बी बसलं कुठं काही केलं तसं नाहीये. परमात्म्याच्या लीलेला भावार्थ आहे.
डाव्या गुडघ्यानेच का परमात्मा रांगतात त्याचा इतिहास आहे. आपल्या घरातील मुलं कोणत्या गुडघ्याने रांगतात हो? तुमच्याकडे मुलं पाहिले नाहीत का रांगताना? तुम्ही घरात लहान मुलं बघितले नाहीत का? परमात्मा डाव्या गुडघ्याने रांगतो, आपले मुलं उजव्या गुडघ्याने रांगत असतील, पण परमात्मा मात्र भागवतामध्ये सांगतात की डाव्या गुडघ्याने रांगतो. डाव्या गुडघ्याने का रांगतात परमात्मा? अतिशय सुंदर प्रकारचं चरित्र अतिशय सांगितलंय बघा. परमात्मा असा तळ हात जमिनीवरती का ठेवतात? नुसतं आपण गवळणी म्हणून मोकळ्या होतो, पण त्याचा अर्थ आपण भावार्थ लक्षात घेत नाही. असा तळ हात पृथ्वीवरती का ठेवला त्याचं कारण आहे, इतिहास आहे त्याला. ज्यावेळेला वैकुंठामध्ये शेष नागावरती शयन करत असताना परमात्म्याजवळ ये पृथ्वी नावाची गाय, पृथ्वीने गायचं रूप धारण करून रडत रडत भगवंताकडे जाते आणि भगवंताला आपलं घरानं सांगते, हे बघा परमात्मा लवकर तुम्ही अवतार घ्या, मला पापाचं वज सहन होत नाही. पृथ्वीरूपी गाय रडत होती, रडून सांगत होती, हे बघा मला हे पापाचं वज सहन होत नाही, अधर्म वाढलाय, राहिले यज्ञ मुडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, हे सगळं झालंय ना, म्हणून तुम्ही धर्माचे संस्थापना करण्याकरता अवतार घ्या, नाही तर मला खूप त्रास होतोय. पृथ्वी रडत होती, पृथ्वी माता दुःखी होती आणि रडत असलेल्या व्यक्तीचं सांत्वन केलं पाहिजे ना. एखादा व्यक्ती जर दुःखामध्ये रडत असेल तर त्याच्या जवळचा माणूस त्याचं सांत्वन करत असतो. म्हणून या पृथ्वीचं सांत्वन करण्याकरता आमच्या परमात्म्याने असा तळहात ठेवलेला आहे. तळवे तळहात टेकीत असा तळहात टेकला. त्या पृथ्वीच्या पाठीवरून हात फिरवतात भगवान परमात्मा, समजून सांगतात पृथ्वीला रडू नको, तू रडायचं नाही, आता तू रडायचं नाही. हे पृथ्वीरूपी गायला सांगतात, हे पृथ्वी तू आता रडायचं नाही, मी आलोय ना, आता मी आलोय ना. आपल्या अतिशय जिवलग मित्राच्या जीवनात दुःखाचं वेळ यावी, दुःखाचा प्रसंग यावा आणि दुःखामध्ये त्या जिवलग मित्राने रडावं. त्याचा अतिशय जिवलग मित्र जवळ जातो आणि त्याच्या पाठीवरती हात फिरवून सांगतो, अरे काळजी करू नको, आलंय ना तुझ्यावर संकट, मी आहे ना, मी आहे ना तुला मदतीला. जसं त्याच्या मदतीला पाठीवरती हात फिरवून आपला मित्र सांत्वन करतो ना, तसं परमात्मा या पृथ्वीला सांत्वन करतात, पृथ्वीचं सांत्वन करतात. रडू नको, चिंता करू नको, मी आलोय आता, मी धर्माची संस्थापना करीन. आणि मग भगवान परमात्मा या ठिकाणी इतिहास सांगतायत की हात त्या ठिकाणी पृथ्वीचं सांत्वन करण्याकरता पृथ्वीवरती ठेवतात. रांगतायत परमात्मा आणि रांगत असताना भगवान परमात्मा लीला करतात. रांगत असताना काय करतात? रांगत रंगनी खेळत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाभाणी, बांधित चरणी देती गलानी, यशोदे साजणी, यशोदे साजणी, दही दूध भक्षुनी कमाल निले, नवल केल साजणी, कृष्ण आडवा आडवा, परतुरी माते दावा, कृष्ण आडवा आडवा, परतुरी माते दावा, कृष्ण आडवा आडवा. भगवान परमात्मा रांगत असताना काय करतायत? ते रांगत असताना चोरी करतात. रांगत रंगणी चोरीत लोणी, चोरी करतात परमात्मा. काही काही माणसं म्हणत असतील, महाराज तुमचा परमात्मा जर चोऱ्या करतो तर तुमच्या परमात्म्याचा आदर्श आम्ही काय घ्यावा? मोठ्या माणसाचा आदर्श घेतला पाहिजे ना. तुमचा परमात्मा जर चोरी करत असेल तर आम्ही चोऱ्या केल्या तर आम्हाला शिक्षा आणि तुमच्या परमात्म्याचा पुरस्कार का? हा भेद कशा करता? अरे परमात्मा चोरी करतो, पण परमात्मा कशाची चोरी करतो ही मात्र आपण लक्षात घेत नाही. म्हणून मी असं सांगेल, कृष्ण परमात्म्याचं चरित्र कितीही वर्णन केलं तरी शब्दामध्ये वर्णन करणं होणार नाही. कारण परमात्म्याचं चरित्र एवढं आघात आहे. या परमात्म्याचं चरित्र कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी माणसाचं आयुष्य संपेल, पण चरित्र तसंच शिल्लक राहणार आहे. कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करताना सांगितलं, या पृथ्वीचा कागद जरी केला, कृष्ण परमात्म्याचे चरित्र किती विशाल आहे लक्षात घ्या. या पृथ्वीचा कागद जरी केला, समुद्राची शाई जरी केली, कल्पतरूची लिखणी जरी केली आणि लिहिण्याकरता अंगणवाडीची मॅडम बसली, नाही नाही नाही, विद्येची देवता सरस्वती,
विद्येची देवता सरस्वती लिहिण्याकरता बसली. ऐका, या ठिकाणी ऐका, लक्षात घ्या, पृथ्वीचा कागद संपून जाईल, समुद्राची शाई सुद्धा संपून जाईल, कल्पतरूची लेखणी सुद्धा संपून जाईल सज्जनांनो, आणि लिहिता लिहिता सरस्वतीचं आयुष्य सुद्धा संपून जाईल. पण तदपि तव गुणाना मिश पारम न याती, तरी सुद्धा त्या परमात्म्याचं चरित्र लिहिणं होणार नाही, एवढं आगाध चरित्र त्या परमात्म्याचं आहे. परमात्म्याचं चरित्र आपल्यासारख्यांचे काय वर्णन करणं होणार आहे. ऐका ना, शेषाने वर्णन करण्याचा प्रयत्न केला 1000 तोंडाने, एका तोंडाने वर्णन करणं होत नाही, म्हणून शेषाने 1000 तोंडाने वर्णन करायला सुरुवात केली. 1000 तोंडाने वर्णन करता करता, त्या 1000 तोंडाने वर्णन करता असताना झाल्या 2,000 जिभा, 2000 जिभा झाल्या, तरी सुद्धा, म्हणून सापाला 2 जिभा असतात. सापाला किती जिभा आहेत? 2 जिभा आहेत. 2000 जिभाने वर्णन केलं तरी सुद्धा भगवंताचं वर्णन करणं झालं नाही. शेषाला वर्णन करणं होत नाही, 1000 तोंडाच्या शेषाला वर्णन करणं होत नाही, आपल्यासारख्याला कधी वर्णन करणं होणार आहे. म्हणून परमात्म्याचं वर्णन किती करू द्या तरी त्या ठिकाणी कमी आहे. भगवंत चोरी करतात, चोरी करत असताना माणसं म्हणतील काय त्या परमात्म्याने चोरी केली म्हटल्यावर त्यांचं काय आदर्श जीवन आहे का? एखाद्या माणसाने चोरी करावी त्यांचा आदर्श जीवन म्हणावं, याला योग्यता आहे का? परमात्मा चोरी करतो आहे का? पण परमात्मा चोरी कशाची करतो याचं मात्र आपण लक्षात घेत नाही. परमात्मा चोरी करतो, पण कशाची चोरी करतो तर तो परमात्मा करतो चित्ताची चोरी. चित्ताची चोरी करतो. हरीने माझे हरिले चित्त, ऐका नाही, चित्त चोरीले नंदाच्या नंदने. भगवान परमात्मा चित्ताचं आकर्षण करतो ना, चित्ताची चोरी करतो ना तो परमात्मा. आणि या चित्ताला नवनीताची उपमा दिली. मृदू बाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं चित्त कसं असतं? लोण्याप्रमाणे मृदू असतं. लोण्याप्रमाणे मृदू हे चित्त आहे, आणि त्या चित्ताचं आकर्षण त्या ठिकाणी परमात्मा करतो. आणि परमार्थ करायचा असेल तर परमार्थ चित्ताशिवाय होत नाही. परमार्थ करायचा नाही तुम्हाला तर चित्त नसेल तर परमार्थ सफल होत नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नसेल तर तुम्ही कोणतंही काम करा व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. तुम्ही त्रिवेणी संगमाला गेलात, अनेक तीर्थाला फिरलात, पण तिथं जर तुमचं चित्त नसेल तर काय उपयोग आहे? जवळी नाही चित्त, आणि काय मांडिले ते प्रेत. चित्त जवळ नसेल तर ते प्रेत आहे. म्हणून बघा, पंढरपूरला आपण शरीराने जाण्यापेक्षा चित्ताने पंढरपूरला गेलं पाहिजे ना. घरी बसून तुम्ही मांडी घालून चिंतन करा, त्या पांडुरंगाला आपल्या चित्तात धारण करा, नक्की पांडुरंगाचं दर्शन होईल. काही काही पंढरपूरला जातात, 15 दिवस चालतात, दिंडी चालतात ना, आणि दिंडीमध्ये चालता चालता काही काही नुसते बिस्किटचे पुढेच गोळा करतात. जाताना रिकामे पिशवी नेतात, येताना फुल भरून आणतात. राजगिऱ्याचे लाडू, ऐका नाही, आणि भरून आणतात. आमच्या दिंडीतल्या विनेकराचा विना फुटला बरं का सर. विनेकरीचा विना फुटला. विण्याचा तो खाल्ला भोपळा नसतो का, त्याचा टवका निघाला एक मोठा, आणि ते भोपळा तसंच मग तो विना घेऊन चालला साहेब. आणि विना घेऊन चालल्यानंतर त्या सासवडच्या घाटामध्ये तिथं सफरचंद वाटत होते. सफरचंद घ्यायला त्या विनेकऱ्याकडे उपारणं नव्हतं, त्यांनी त्या विण्याच्या भोपळ्यात भरले, विण्याच्या भोपळ्यात सफरचंद भरले. असं भजन केलं तर कसं चालेल? ऐका ना, दिंडीमध्ये भजन केलं पाहिजे ना, भजन केलं पाहिजे. 15 दिवस चालत चालत गेला, आणि 15 दिवस चालत गेल्यानंतर तिथं गेल्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेला. पांडुरंगाच्या समोर पांडुरंग दिसला, आणि तेवढ्यात गावाकडचा माणूस दिसला. गावाकडचा माणूस दिसला की लगेच म्हणतो, अरे तू कधी आला, आणि घरचं बरं आहे का? आमच्या म्हैस दूध देते का? अरे त्या म्हशीचं दूध कशाला विचार करतो? अरे पांडुरंगाच्याकडे गेलास ना. म्हणून बघा, कधीही आपण चित्ताने गेलं पाहिजे. मनाने कुठे, शरीराने कुठे त्याला किंमत नाही. चित्त महत्वाचं आहे. चित्त मिले तो सब कुछ मिले, चित्त ना मिले तो कुछ ना मिले. चित्त नाही मिळालं तर आपल्याला काहीच मिळत नाही. म्हणून चित्त परमार्थामध्ये महत्वाचं आहे. म्हणून परमात्मा चोरी करतो ते चित्ताची. भक्ताचं चित्ताचं आकर्षण करण्याचं काम आमचा परमात्मा करतो, आणि त्या चित्ताला लोण्याची उपमा दिली. अर्थात लोणी चोरलं परमात्म्याने. लोणी चोरत असताना चोऱ्या केल्या, भरपूर चोऱ्या केल्या भगवंताने, आणि चोऱ्या केल्यानंतर सगळ्या गवळींनी विचार केला, अरे ह्या चोऱ्या लय करायला लागलाय, याला इथं आता याच्या आपण गप बसून जमणार नाही. राजाचा मुलगा आहे म्हणून किती दिवस अन्याय सहन करायचा, मोठ्याचा मुलगा म्हणून अन्याय सहन करायचा का? आपण आता तक्रारी सांगितल्या पाहिजेत. म्हणून सगळ्या गवळणी एकत्र आल्या, आणि सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणात उभ्या राहिल्या. यशोदेला आवाज दिला,
यशोदा मैया बाहेर आली. यशोदा मैया म्हणते काय झालं सांगा ना, कशा करता आवाज देताय तुम्ही? सगळ्या गवळणी तक्रार सांगतात. यशोदा मैया म्हणते सगळ्या संघच बोललात तर त्या ठिकाणी मला कळणार नाही ना, म्हणून एक एक सांगा, एक एक गवळण बोला. आणि मग एक गवळण पुढे आली. ती सांगू लागली, हे बघ तुझ्या पोराने काय केलं. तुझा पोरगा आपल्या सवंगड्यानं सोबत घेऊन आला, खाऊनी दही दूध तुपलोनी, हात पुसुनी सुनेच्या तोंडा लागून. काय केलं यांनी? दही दूध तुपलोनी खाल्लं आणि सुनाच्या तोंडाला हात पुसले. सकाळी उठल्यावर सुनाच्या तोंडाला लोणी लागलेलं पाहिलं. जा लागले ना माझ्या आमच्या सासू सुनाचे भांडणं. आखी गल्ली गोळा झाली. म्हटली दुसरी म्हटली काय सांगू तुला, पतीची दाढी माझी विणी दुहीची गाठ देवणी, गाठबाई कोणाशी सुटेना. गाठ काय सुटाना आणि त्यातले त्यात माझ्या पतीची उंची कमी आणि माझी जास्त. झाली त्या पतीची बेजारी. पतीला असं वरतोंड करून चालावं लागायचं आणि पुन्हा इकडं तिकडं बघा महागा आलेत का बघायला, असं इकडं तोंड केलं की लगे गारकीन इकडे यायची. असा त्रास झाला पतीला. म्हटलं तिसरी अशी त्या ठिकाणी अनंत प्रकारच्या खोड्या सांगायला लागल्या. सगळ्या गवळीने म्हटल्या, सगळ्या गवळीच्या तक्रारी यशोदा मैयाने ऐकल्या. आणि यशोदा मैया म्हणते असं सांगू नका, अशा तुमच्या खोड्यावरती मी विश्वास ठेवणार नाही, तुमच्या सांगण्यावरती विश्वास ठेवणार नाही. तुम्ही जोपर्यंत पुराव्यासहित पकडीत नाही तोपर्यंत मी मान्य करणार नाही. एक गवळण पुढे आली आणि एक गवळण पुढे आल्यानंतर ती म्हटली कृष्णा. कृष्ण तिथंच उभा होता. कृष्णाला म्हटली कृष्णा या गरीब गवळणीच्या घरी कशाला जातोस, माझ्या घरी ये ना, बघ तुला मी पकडते का नाही. भगवंताला चॅलेंज दिलं. भगवान मनातले मनात म्हणले थांब तुझ्याच घरी नंबर आहे आज. तुझं घरलं सोडलं होतं पण आता घर नाही सोडायचं. आणि मग भगवान म्हटले ठीक आहे, म्हटले काय हरकत नाही, आज तुझ्याच घरी चोरी करायला जायचं. गोपाळला सांगितलं या गवळणीचा घर नंबर लिहून घ्या, कोणती कॉलनी कोणती गल्ली घर नंबर किती लिहून घ्या म्हटले. सगळ्या गोपाळांना लिहून घेतला. पेंद्या सुदाब्या त्याच कामावर होते. नंबर लिहिणं भगवंताने सांगितलं की नंबर लिहून घेतला. आणि आज चोरी करायला जायचे. ती गवळण घरी गेली. आपल्या मालकाला म्हटली बघा आज तुम्ही ड्युटीला अजिबात जायचं नाही, आज घरीच थांबायचं. नाईट ड्युटीने तुमची. उद्या एक काम करा, उद्या जा ड्युटीला पण आजच्या दिवस घरी थांबा. नाही म्हटलं आज मला साहेब त्या ठिकाणी सोडणार नाही, ड्युटीला जावं लागेल. नाही आज तुम्ही कशा करता थांबायचं. काही नाही म्हटले आज कृष्ण आपल्या घरी चोरी करायला येणार आहे. तुला कसं काय माहिती. अरे म्हटले मीच सांगितलं त्या कृष्णाला. काय म्हटली माझ्या घरी चोरी करायला ये, मग मी तुला पकडते का नाही बघ. म्हटले काय गरज आहे का, ये रे उद्योगा बस खांद्यावर. गपचिप आपलं घर सोड होतं ना त्याने, आपलं घर सोड होतं. उगाच विनाकारण कशाला खवडायचं. विस्तू हातात धराव पण त्या पोराच्या नादी लागाव का. आणि ते असं म्हटल्यावर मग तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी नाही म्हटले. ते म्हटलं मी थांबत नाही, तू सांगितलंय ना तू तुझं बघ. आणि मग तेवढ्यामध्ये काय केलं, ती गवळण दारामध्ये काठी घेऊन बसली. ही चोरी करण्याकरता भगवान आले, सगळ्यांना खाऊ घातलं. हाताला लोणी लागलेलं आहे, तोंडाला लोणी लागलेलं आहे, दही दूध अंगाला लागलेलं आहे. आणि तेवढ्यात त्या गवळणीने पकडलं भगवंताला. पकडल्यानंतर वडत 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 निघाली. ती गवळण गोकुळातली होती, तिने असा पदर घेतला होता. ती गवळण गोकुळातली होती, तिने असा पदर घेतला होता. आता राहू द्या, ते त्याला सांगत होतं. गवळीने असा पदर घेतला आणि पदर घेऊन चालली वडत 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 चालल्यावर खेळतो येण्याची खेळावा परमात्मा नटखट आहे महाराज. त्या परमात्म्याने पाहिलं त्याच गवळणीचा मुलगा बाजूच्या गल्लीतून येतोय. त्या गवळणीच्या मुलाला पाहिलं, भगवंताने जवळ बोलवलं आणि सांगितलं बोलू नको, माझ्यासोबत चाल. आणि माझ्यासोबत चाल म्हटलं. अर्ध्या रस्त्यात गेल्या गवळणीला भगवंतांनी बोलायला सुरुवात केली. दी चतुरा तू शिरोमणी, देव चतुर आहे. देवाने सांगितलं अरे तुला काय माणूस की आहे का नाही. गवळणीला सांगितलं किती हात दाबलाय माझा एवढा नाजूक हात एवढा दाबीत असतेत का. किती हात दाबलाय माझ्या हाताला मुंग्या यायला लागल्यात. एक काम कर, माझा दुसरा हात पकड आणि कुठं घेऊन जायचं ते जा. असं म्हटल्याबरोबर त्या गवळणीला दया आली आणि ती गवळण म्हटली कृष्णा खरंच तुझ्या हाताला मुंग्या आल्यात का रे. हा म्हटलं काय खोटं बोलतो काय मी, आपण कधी खोटं बोलत नसतं म्हणला. ते लबाड बोलत नाही म्हणला आपण. माझ्या हाताला मुंग्या आल्यात म्हणला. दुसरा हात पकड म्हणला, कुठं बी घेऊन जा म्हणला. मी काय भेटतो का काय, भेट नाही म्हणला. घे कुठंही न्या जा म्हणला. चालता चालता त्या गवळीने म्हटले वेळ कशाला घालवायचा आहे. चलत चलत म्हटले इकडं हात सोडला आणि ती म्हटली दुसरा हात. एकूण हात केल्याबरोबर त्या कृष्ण परमात्म्याने काय केलं, आपला हात त्या गवळणीच्या हातातून काढून घेतला आणि तिच्या पोराचा हात तिच्या हातात दिला. जा म्हणल्यात. बायपासने भगवान कृष्ण परमात्मा घरी गेले, बाथरूम मध्ये गेले, तोंड बिन धुतलं, स्वच्छ झाले, फ्रेश झाले, पावडर लावली, फेअर अँड लवली लावली. तुम्ही म्हणता होता का तवा.
आताच सांगतोय. आणि मेकअप केलं, सुंदर प्रकारचा गंध लावला, पुन्हा डोळ्यात काजळ स्वतःच. आता त्याला सगळ्याला सगळं जग चालवता येतं, त्याला स्वतःच मेकअप करता येणार नाही का? मेकअप केलं, चांगले कपडे घातले, आईच्या जवळ जाऊन बसला. सकाळच्या प्रहरी ती गवळण आली, दारात आली, आवाज दिला, यशोदे बाहेर ये, कुठे आहेस तू? आणि मग यशोदा मैया सकाळ सकाळ माझ्या दारात कोण आलंय बघायला जावं म्हणून यशोदा मैया उठली. तेवढ्यात कृष्ण परमात्मा म्हटले, आई मला कडे उचलून घे ना, आई मला कडे उचलून घे म्हटल्याबरोबर यशोदा मैयाने कडेवरती उचलून घेतलं आणि अंगणात आली. अंगणात आल्यानंतर त्या गवळणीच्या समोर उभी राहिली. त्या गवळणीला म्हटली, काय म्हणणं आहे तुझं? एवढ्या सकाळी सकाळी माझ्या दारात आली, सगळी गल्ली गोळा करायला लागली, इतक्या मोठ्याने माझ्या दारात ओरडते, काय झालं सांग ना, काय म्हणणं आहे तुझं, काय म्हणणं आहे तुझं असं विचारू लागल्याबरोबर तेवढ्यात त्या गवळणीने असा थोडा पदर वर केला आणि यशोदा मैयाकडे बघितलं. आणि ती गवळण म्हटली, अरे माझं जे म्हणणं आहे ते तर यशोदेच्या कडेवर आहे, मग माझ्या हातात कोण आहे? खाली बघितलं स्वतःच पोरग. म्हटलं, गोंद्या कधी रे? म्हणले, घरापासून. घरापासून मी म्हणतो आई मला वडू नको, आई मला नेऊ नको, मला वडीतच चाललीस, तुला काय माहिती आहे का नाही? आणि मग कृष्ण म्हणून मला वडीत आणलंस तू इथपर्यंत. नाईलाज झाला, अपमान झाला. ती गवळण वापस निघाली, अर्ध्या रस्त्यात गेली. कृष्ण परमात्मा पुन्हा वापस आले आणि वापस आल्यावर कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी भेटले. कृष्ण परमात्मा म्हटले, कसं काय चाललंय? गवळण म्हटली, लय नादर चाललंय, जुन्या काळातली होती. आणि मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं, हे बघा, यावेळेस तरी मुलाचा हात हातात दिलाय, पुढच्या वेळेस जर असं चॅलेंज दिलं ना, मालकाचाच हात हातात देईल, पतीचाच, दुसऱ्या कोणाचं म्हणजे टेन्शनच नाही. मग अर्थात अशा गवळणी खोड्या करू लागल्या. काही गवळणी गेल्या आणि गेल्यानंतर त्या गवळणी तक्रार सांगू लागल्या, खोड्या काय भगवंताच्या बंद होईनात. आणि मग गवळणीच्या खोड्या बंद होईनात त्यावेळेला त्या ठिकाणी यशोदेच्या जवळ गेल्या आणि तक्रारी सांगू लागल्या. त्यावेळेला यशोदा मैया म्हणते, अरे माझ्या कृष्णावर कधी आळ घेऊ नका, का आळ घेता विनाकारण? खोटं नाट बोलू नका, सारे जणी खरं तुला सांगा मला ग कुणी. खोटं नाट बोलू नका, सारे जणी खरं तुला सांगा मला ग कुणी. नकारा आरती, नकारा सर्वांनी म्हणायचंय, जय हो.
वा 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 जय हो वा वा आमच्या वेदांत दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचा वेदांत दादा अतिशय छोटा आहे पण सुंदर गातो बर का. छान. यशोदा मैया सांगते असं या ठिकाणी माझ्या मुलावरती आळ घेऊ नका, खोटं बोलू नका. माझ्या मुलावर आळ घेता. माझा मुलगा खोडकर आहे का? आणि माझा मुलगा खोडकर नाही. माझा मुलगा 5 वर्षाचा मुलगा आहे आणि कसा आहे तो अतिशय सुंदर प्रकारचा मुलगा आहे आणि तो त्या ठिकाणी कधीच खोड्या करू शकत नाही. अतिशय सुंदर प्रकारचा मुलगा आहे तो त्या ठिकाणी कधीच खोड्या करणार नाही. माझा मुलगा कसा आहे? बाळ सगुण गुणाचे पाणी, बाळ दिसते गोकुळवाणी. काय सांगता राधानी गोपिका राणी, काय सांगता राधानी गोपिका राणी. काय सांगता गणानी गोकुळच्या नारी. काय सांगता गणानी गोकुळच्या नारी. काय सांगता गणानी गोकुळच्या नारी. जय हो. श्रीरंग माझा वेडा त्याला नाही दुसरा जोडा. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. काय सांगता गणानी गोकुळच्या नारी. काय सांगता गणानी गोकुळच्या नारी. जय हो. टाळी वाजवायची सर्वांनी. सर्वांनी वरती हात करा, वरती हात. संत गजानन महाराजांचा दरबार आहे. माऊली दादांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. भगवान कृष्ण परमात्म्याची कथा आहे. तर हात वरती करून टाळी वाजवायची सर्वांनी. एक टाळी. हा सात वर्षात माझं बाळ अंगणी माझा खेळ. जय हो. माझं बाळ अंगणी माझा खेळ. हात वरती हात. जय हो. सांगता गणानी गे गोकुळच्या नारी. काय सांगता गणानी गे गोकुळच्या नारी. जय हो. भगवान परमात्म्याच्या तक्रारी सांगतात गवळणी. वा. जय हो.
बात. हो तुम्ही लपुनियाचा भोरा आळ घेता शारंग धरा तुम्ही लपुनियाचा भोवरा नाही आनंदाशी जोडा. तुम्ही लपुनियाचा भोरा आळ घेता शारंग धरा तुम्ही लपुनियाचा भोवरा घेता शारंग धरा. तुम्ही भाई घरच्या काय सांगता घराणी गी गोकुळच्या नारी. सर्वांनी उभा राहायचं. उभा आहे आपल्या जागेवरती. उभा राहायचं. उभा. महिला मंडळी उभी राहा. आपल्या जागेवरती उभी राहा. भगवंताच्या लीला आहेत. आपण सर्वांनी या लीलेचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांनी आपल्या जागेवरती उभा राहून आनंद घ्यायचा आहे. एक टाळी. हा जय हो. राधे राधे. तुम्ही लपुनियाची गोटी सर्वांनी जाग्या उभा राहा. लपुनियाची गोटी कालगतयाचे पाणी. एवढी करीत नाही खोटी ना गोकुळच्या नारी काय सांगता घराणी गोकुळच्या नारी. जय हो. काय सांगता घराणी गी गोकुळच्या नारी. काय सांगता घराणी गी गोकुळच्या नारी. हो काय सांगता घराणी गी गोकुळच्या नारी. काय सांगता घराणी गी गोकुळच्या नारी. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. बसा खाली आता. वा काय आनंद या कथेमध्ये. भगवान कृष्ण परमात्म्याचे गाणे यशोदा मैयाला सांगितले जातात आणि यशोदा मैया बसा खाली. हा यशोदा मैया ते गाणे मान्य करत नाही. नाही म्हणते माझा मुलगा तसा नाही. माझा मुलगा खोड्या करत नाही. माझा पोरग कधीच कोणाच्या बोला ना. माझं पोरग कधीच कोणाच्या हा म्हणजे आपल्याला पाहिजे सगळं आहे की नाही. अर्थात माझं पोरग कधीच कोणाच्या नादी लागत नाही. वाटेला जात नाही. तुम्ही उगाच विनाकारण आळ घेता. आणि मी तर असं म्हणतो ज्याला वाटतंय ना आपलं ज्या आणि खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे आपला मुलगा खोडी करतो. आपला मुलगा चोरी करतो. हे आई कधीच आईला पटत नाही. आपला मुलगा खोडी करतो हे कधीच आईला पटत नाही. आणि ज्या आईला आपला मुलगा खोडी करतो हे पटतं ती त्याची सख्खी आई मोकळ्यापणाने म्हणतात. अर्थात आपला मुलगा खोडी करतो हे पटत नाही ना. आईला कसं पटल हो. देवाच्या आईला पटलं नाही. आपल्या आईला कधी पटल. एका मुलाला दगड हाणला शाळेमध्ये. दगड हाणल्यानंतर डोळ्याच्या वर लागला. डोळ्याच्या वर लागल्यानंतर रक्त निघालं. असं रक्त वाहू लागलं. डोळ्याहून खाली गाला असं रक्त वाहत होतं. आणि तेवढ्यात ते रडत रडत आपल्या आईकडे गेलं. आणि रक्त वाहत असणाऱ्या त्या मुलाकडं त्या ठिकाणी पकडलं. त्या मुलाला बघितलं. अरे किती लागलं. कुणी मारलं तुला. आपल्या शेजारच्या गल्लीतल्या पोराने मारलं. त्याचं नाव सांगितलं. त्या मुलाला त्या दगड लागलेल्या मुलाला पकडलं त्याच्या आईने. आणि कुठं नेलं हो. दवाखान्यात नेलं असेल का. ज्या मुलाने दगड मारलाय त्या मुलाच्या आईकडे नेलं. बघ तुझ्या पोराने किती दगड मारला. बघ किती रक्त निघालंय. एवढं रक्त निघालंय. किती रक्त वाहायला लागलंय. एवढा दगड मारलाय मोठा कळत नाही. किती पोराने दगड मारला तुझ्या. बघ ना. बरं झालं म्हटलं थोडं झालं. थोडं हुकलं. डोळ्यावर लागला नाही. नाहीतर डोळाच गेला असता. बरं झालं थोडं हुकलं. डोळ्याच्या थोडं वर लागला. डोळ्यावर लागला नाही. ज्या मुलाने दगड मारला त्या मुलाची आई म्हणली डोळ्यावर नाही लागला. ती म्हणली डोळ्यावर नाही लागलं थोडंस हुकलं. ती म्हणली मग तो दगड माझ्या पोराने मारलाच नाही. का. कारण माझ्या पोराने एकदा नियम धरला की नियमच हुकत नाही. म्हणजे ह्याचा डोळा जायला पाहिजे होता का. अर्थात अशा खोड्या भगवंताच्या त्या ठिकाणी पटत नाहीत यशोदा मैयाला. शेवटी घरातच खोडी केली. घरात यशोदा मैयाला पटलं. खोडी करतोय. उखळाला बांधलं जातंय. उखळाला बांधत असताना त्या ठिकाणी दोरी कमी पडते.
दोरी कमी पडत असताना त्या ठिकाणी उखळ वडायला सुरुवात केली. उखळ बंधन लीला सांगितली जाते. उखळ वडायला सुरुवात केली. वडत वडत उखळ नेलं आणि नेल्यानंतर त्या ठिकाणी उखळ नेलेला आहे. 2 विमल अर्जुन नावाचे वृक्ष आहेत. त्या वृक्षाच्या मधून जातात. पुढे त्या ठिकाणी विमल अर्जुनाचा उद्धार होतो आणि कृष्ण परमात्मा आता 6 वर्षाचे होतात. 6 वर्षाचे भगवान परमात्मा झाल्यानंतर आता कृष्णाला घरी ठेवायचं नाही. कृष्णाला आता शेतामध्ये शाळेमध्ये पाठवलं पाहिजे ना. कृष्णाला शाळेत पाठवलं पाहिजे. त्यावेळची शाळा म्हणजे गाई चारण्याची शाळा आहे. गाई चारण्याकरता पाठवलं पाहिजे. तो घरी काही व्यवस्थित राहत नाही. आता शाळेत पाठवायचं आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं कृष्णा तुला आता शाळेत जायचंय. यशोदा मैयाला सांगितलं भगवंताने. नंद बाबाला सांगितलं उद्या जाईन मी राणा. उद्या जाईन मी राणामध्ये जाईल. उद्या राणात जाणार आहे असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा सकाळी लवकर उठतात. स्नान करतात. स्नान करून आपलं दप्तर घेतात. दप्तर शाळेत जायला दप्तर लागतं ना. दप्तर लागतं ना. शाळेत जायला दप्तर लागतं. तसं भगवंतानी दप्तर घेतलं. कोणतं दप्तर घेतलं? खांद्यावर घोंगडी घेतली. हातामध्ये काठी घेतली. शिदोरी त्या काठीला बांधली. चौकात उभे राहिले आणि चौकात उभे राहून सगळ्या गोपाळांना आवाज दिला. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. ताना ढवळी केली, ताना ढवळी केली, जय हो. गाई चारितो, गाई चारितो. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ तुम्ही रानात गाई घेऊन या असा आवाज दिला. सगळे गोपाळ त्या ठिकाणी गाई घेतात आणि गाई घेऊन त्या ठिकाणी रानात निघालेले आहेत. आज पहिल्यांदा भगवान कृष्ण परमात्मा शाळेत चालले, अर्थात गाई चारण्याकरता चालले. घर सोडलं ना पहिल्यांदा. ज्यावेळेला मुलगा पहिल्यांदा घर सोडून जातो ना शाळेमध्ये त्यावेळेस आईलाही वाईट वाटतं, त्या मुलालाही वाईट वाटतं. आणि मग ती आई त्या मुलाला, बळीराम दादा मोठा मुलगा आहे, बळीराम दादाला मोठ्या गोपाळांना समजून सांगते मुलांनो तुम्ही एक काम करा. माझा कृष्ण लहान आहे ना, माझा कृष्ण छोटा आहे ना, अगदी 6 वर्षाचा माझा मुलगा आहे. एक काम करा, तो कधी रानात गेलेला नाही, त्याला एकट्याला सोडू नका बरं का. सगळेजण जवळ खेळा, लांब जाऊ नका. भगवान कृष्ण परमात्मा गायी चारण्याकरता त्या ठिकाणी गोकुळातून वृंदावनात जातात. वृंदावनामध्ये गायी चारत असताना अनेक प्रकारच्या दैत्याचा संहार करतात. वत्सासुराचा उद्धार करतात, बगासुराचा उद्धार करतात, कागासुराचा उद्धार करतात आणि त्या ठिकाणी धेनुकासुराचा उद्धार करतात. अशा दैत्याचा उद्धार करत असताना आता त्या ठिकाणी भगवान परमात्मा खेळ खेळतात. खेळ खेळत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळून झाल्यानंतर आता त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा खेळ खेळत असताना सगळ्यावरती गोपाळावरती राज्य यायचं, पण कृष्ण परमात्म्यावरती राज्य येत नव्हतं. का राज्य येत नाही हो? सगळ्यावरती राज्य येतं पण कृष्णावरती राज्य येत नाही. त्याचं कारण ऐका, कृष्ण परमात्मा परब्रह्म आहे, ईश्वर आहे आणि गोपाळ मात्र जीव आहे. कोणते खेळ खेळतात? लपंडाव खेळत असताना त्याला सगळ्या जगातलं दिसतं, त्याला लपंडाव त्याच्यापासून कोण लपणार आहे? म्हणून त्या भगवान परमात्म्यावरती राज्य येत नाही. सगळे गोपाळ विचार करतात, अरे कृष्ण आपल्यावरती राज्य आणतो, प्रत्येक वळती आपल्याला आणायला होतो, तो काय वळती आणत नाही, तो काय आपल्यासोबत खेळही व्यवस्थित खेळत नाही, तो चिटिंग करतोय, कृष्ण परमात्मा चिटिंग करतोय. असं म्हटल्यानंतर तेवढ्यामध्ये सगळे गोपाळ म्हटले, कृष्णा आता एक काम कर, कृष्णा तू आता आमच्यात राहायच्या लायकीचा राहिला नाही, तू आता आमच्यात राहायचं नाही. मग काय करू, कुठं जाऊ? काही नाही, तू आपल्या गाई बाजूला काढ, तुझ्या गाई बाजूला काढ. काढूबा निवडी आपुली गोधने, सगळ्या तुझ्या गाई बाजूला काढायच्या. तू आमच्यात खेळायचं नाही आणि तुझ्या गाई आमच्यामध्ये येऊ द्यायचा नाही. भक्ताचा अधिकार आहे देवाला भांडण्याचा. काढ बाजूला.
भगवंताच्या गायी सगळ्या बाजूला काढल्या, भगवंताला बाजूला काढलं आणि मग भगवंताच्या विरहामध्ये भगवंत गोपाळाच्या बाजूला एकटे बसतात, गोपाळ खेळ खेळतात. आपल्या सवंगड्याने आपल्याला बाजूला काढलंय, वाईट वाटतं. भक्त ज्या वेळेला देवाला बाजूला काढतो ना त्यावेळेला सगळ्यात जास्त दुःख होतं, कारण भगवंताचं भक्तावरती जेवढं प्रेम आहे ना तेवढं प्रेम दुसरं कोणावरच नाही. म्हणून बघा, भगवान परमात्म्याला स्वतःचा मुलगा आवडत नाही, भगवंताला स्वतःची पत्नी आवडत नाही, भगवंताला स्वतःचे परिवार आवडत नाही, त्याच्यापेक्षा जास्त भगवंताला भगवंताचे भक्त आवडतात. प्राणापेक्षा जास्त आवडतात भगवंताला आपले भक्त. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राती प्रशंसिती. जे भक्ताचे चरित्र गातात ते सुद्धा परमात्म्याला प्राणापेक्षा जास्त आवडतात. आपण गजानन महाराजांची सेवा करतात, अर्थात भगवान परमात्म्याला सगळ्यात जास्त प्रिय जर काय असेल तर ती संतांची सेवा आहे. तुम्ही गजानन महाराजांची सेवा करतात म्हणून तुम्ही नक्की भाग्यवान आहेत आपण सगळेजण की गजानन महाराजांची आपण सेवा करतोय. म्हणून त्यावेळेमध्ये भगवंत हात जोडतोय गोपाळाला, गोपाळांनो नका रे तसं करू, नका रे तसं करू, नका मला बाजूला काढू नका. तुम्ही जर मला बाजूला काढलं तर तुमच्याशिवाय कोण आहे मला. आणि मग हात जोड विनंती करतो भगवान परमात्मा, काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. थोडा वेळ बाजूला काढलं तर हात जोडून विनंती करतो, मला नका ना बाजूला काढू. भगवंताला सुद्धा भक्ताशिवाय करमत नाही आणि म्हणून भगवंत काकुलती येतो, रडू लागतो. देव फक्त रडतो कोणा करता? देव शत्रूसाठी रडत नाही, देव आपल्या परिवारासाठी रडत नाही, देव आपल्या मुलासाठी कधी रडत नाही, पण देव भक्तासाठी मात्र नक्की रडल्याशिवाय राहत नाही. परमात्मा रडतो पण त्याच्यावरती तेवढं भक्ताने प्रेम केलं का त्या भक्तासाठी परमात्मा रडतो सुद्धा. आणि म्हणून त्यावेळेला काकुलती येऊ लागला, रडू लागला परमात्मा. आणि रडू लागल्यानंतर मग भगवंताला सगळे गोपाळ म्हणतात, कृष्णा तुला आता आमच्यामध्ये आम्ही घेऊ, पण एका अटीवर. काय? इथून पुढे गायच्या वरती आणायच्या तू. गायच्या वरती कोण आणणार? भगवान म्हटले गायच्या वरती मी आणतो. इथून पुढे राज्य कोण देणार? मी राज्य देतो, सगळं काही मी करतो, पण मला बाजूला काढू नका, तुमच्याशिवाय मला करमत नाही. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी जातायत आणि गेल्यानंतर अतिशय सुंदर प्रकारचे खेळ खेळतात. त्यावेळेचे खेळ म्हणजे मर्दांगी खेळ होते, इटी दांडू चिंडू फळी नाना परी असे खेळ होते. खेळ मांडला लगोरी खेळ मांडला खेळ मांडला लगोरी हो, खेळ मांडला लगोरी हो, खेळताती नाना परी खेळताती
आमच्या गुरुजींनी एका दमात सगळे खेळ खेळले. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. भगवंताचे खेळ सांगितले. त्यावेळेचे खेळ मर्दांगी खेळ होते. ते खेळ का आताच्या खेळासारखे होते का? आता मोबाईलवर खेळ आले सगळे. मोबाईलमध्ये इतके मग्न झाले माणसं, इतके मग्न, चालता चालता सुद्धा मोबाईल बघतात लोक. चालता चालता एक जण ड्युटीहून येता येता मोबाईल बघत होता. मोबाईल बघत बघत आला, आपलं घर समजून शेजाऱ्याच्याच घरात घुसला. बरं, ज्या घरात घुसला त्या घरात ती बाई रिकामी नव्हती, ती सुद्धा मोबाईलच बघत होती. तिने बसल्या बसल्या लगे पटकन बघितलं, मालक आले असं वाटलं. तिने घरात जाऊन लगेच चहा आणला, पाणी दिलं. ती मोबाईल बघण्यात मग्न. आणि तेवढं त्यांचं चहा पाणी झालं, ते मोबाईल बघत बसले दोघ जण. तेवढ्यात त्या घराचा खरा मालक आला. ते मी मोबाईल बघतच आला. ते मोबाईल बघत बघत आला आणि दारात आल्यावर जोडीने बसलेले पाहिले. तेवढ्यात ते मला रॉंग नंबर, मी दुसऱ्याच्या घरात आलो. अरे तुझंच घर आहे ते येड्या, रॉंग नंबर लागला मला. आता काय मोबाईल मध्ये असले खेळ असतात कुठे? एवढं मोबाईल मध्ये दंग होत जाऊ नका. मोबाईल चांगला नाही. आता आज सकाळी एक बातमी वाचली मी. तीन सख्या बहिणी मोबाईल गेम त्या ऑनलाईन खेळत असताना त्याच्यामध्ये इतका लॉस झाला. तिन्ही मुलींनी 9व्या मजल्यावर उडी मारली आणि 9व्या मजल्यावर उडी मारून तिन्ही मुली गतप्राण झाल्या. काय मोबाईल वाईट आहे महाराज, मोबाईल चांगला नाही आहे. म्हणून मोबाईलवर जास्त लक्ष देण्यापेक्षा भगवंताच्या माळेवर जपावर लक्ष द्या. भगवंताच्या नामचिंतनावर लक्ष द्या. मी एक वाक्य सांगेल, तुम्हाला आवडलं तर घेऊन जा. शरीर के लिए जैसा भोजन जरूरी है, शरीर के लिए जैसा भोजन जरूरी है, तैसे मन को प्रसन्न करने के लिए भजन जरूरी है. तुम्हाला शरीर चांगलं तंदुरुस्त करायचं असेल तर शरीराला भोजनाची आवश्यकता आहे. भोजनाची आवश्यकता आहे. भोजनाशिवाय शरीर चांगलं राहणार नाही. पण तुमचं मन जर प्रसन्न करायचं असेल ना, तर तुम्हाला भगवंताच्या भजनाशिवाय पर्याय नाही महाराज. हे भौतिक गोष्टींना आपल्याला दुःख देणारे आहेत, पण कळत नाही माणसाला. आणि एखादा ऑनलाईन कुठला तरी गेम खेळताना पहिल्यांदा फायदा होतो आणि इतकं लॉस पुढे होत चालतो की त्या ठिकाणी ते कळत नाही. म्हणून त्या ठिकाणी मोबाईलच्या लादी लागण्यापेक्षा भगवंताने खेळ खेळले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळता खेळता गोपाळ दमले. गोपाळ दमल्यानंतर त्या ठिकाणी सगळे गोपाळ म्हटले, कृष्णा आता खेळ खेळायचं बाद झालं. खांदी भार पोटी भूक, आता काय कथा ऐकायचे सुख. तुम्हाला लक्षात नाही आलं? कथा ऐकायला आता वेळ झालाय. आता भाकरी तयार व्हायला लागल्या तिकडं. आता कवर कथा करता महाराज, उरकाना लवकर. आता बेसन भाकरी खायची आम्हाला, संत गजानन महाराजांचा प्रसाद खायचा आहे आम्हाला. उरकाना महाराज, कवर आता कथा करता. काळजी करू नका, भगवंताने सगळ्यांना प्रसाद दिला. प्रसाद दिल्यानंतर आता भगवान कृष्ण परमात्मा 7 वर्षाचे झाले. 7 वर्षाचे भगवान कृष्ण परमात्मा झाल्यानंतर आता त्या ठिकाणी काय करतायत, तर त्या ठिकाणी सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर पाहिलं तर अनेक गवळणी त्या ठिकाणी पदार्थ बनवतायत. 56 प्रकारचे पदार्थ. गोवर्धन पर्वत बनवला ना साहेब, गोवर्धन पर्वत बनवला ना, घेऊन या. आपल्याला गोवर्धन पूजेचा प्रसंग पाहायचा आहे. आज गोवर्धन पर्वताची पूजा आपल्याला करायची. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. 7 वर्षाचे भगवान झाले आणि 7 वर्षाचे भगवान ज्यावेळेला यशोदा मैयाच्या जवळ गेले, तसं ठेवा नाही, आणा नाही, पूजा करायला आणावी लागेल. या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारचं वर्णन केलेलं आहे. गोवर्धन पर्वताची पूजा करायची. सकाळी सकाळी भगवान उठतात, पाहतात तर त्या ठिकाणी काय पाहिलं, अतिशय सुंदर प्रकारचं सांगितलं. या ठिकाणी पदार्थ बनवलेत. अनेक प्रकारचे 56 प्रकारचे भोग यशोदा मैयाने बनवलेत. तेवढ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, यशोदा मैयाला म्हणतात, यशोदा मैया मला हे लाडू देणं खाण्याकरता, लाडू देना. यशोदा मैया म्हणते, नाही कृष्णा, कन्हैया आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर घरातल्या मुलाने खायचा. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुला खाता येणार नाही कन्हैया. असं म्हटल्याबरोबर भगवान म्हणतात, सगळ्या देवाचा मीच देव आहे. यशोदा बाईला कोणत्या देवाला नैवेद्य दाखवायचा काय माहिती. तो हा देवाचाही देव, सगळ्या देवाचा मी देव आहे. आता कोणाला नैवेद्य दाखवायचा, आता कोणता नैवेद्य या ठिकाणी आणायचा आहे, दाखवायचा कोणत्या देवाला. म्हणून त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं सांगितलं की भगवान कृष्ण परमात्मा वसुदेवाकडे जातात. वसुदेव नंद बाबाकडे जातात. नंद बाबाकडे गेलं तर सगळी तयारी केलेली पाहतात. पाहिल्याबरोबर विचारलं, आज कोणता उत्सव आहे, कशा करता एवढी सजावट आहे. म्हटले ठीक, याचं कारण म्हटले आपल्या गोकुळामध्ये प्रतिवर्षी इंद्राची पूजा होते. इंद्राची पूजा का? त्याचं कारण इंद्र
प्रसन्न होऊन इंद्रदेवाचा राजा असल्यामुळे मेघाला आज्ञा करतो आणि मेघ बरसतो. मेघ बरसल्यानंतर गाईला चारा मिळतो. गाईला चारा मिळाल्यानंतर आपल्याला धान्य मिळतं, आपलं उत्पन्न वाढतं. याच्याकरता इंद्राला प्रसन्न करण्याकरता त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पूजा करत असतो ना इंद्राची. अरे म्हटले कशाची इंद्राची पूजा आणि कशाचं काय म्हटले? अरे कर्मणे जे आहे ते जंतू कर्मणे विलीयते. अरे कर्माप्रमाणे सगळं घडत असतं. जसं ज्याचं कर्म आहे तसं फळ त्याला मिळत असतं. अरे काय त्याचं गरज आहे? इंद्राची पूजा केली म्हणजे पाऊस पडतो असं कोण म्हणलं तुम्हाला? असं काही नाही. मग काय करायचं कृष्णा? आजपासून इंद्राची पूजा बंद. ऐका, इकडे लक्ष द्या. आजपासून इंद्राची पूजा, बोला, आजपासून इंद्राची पूजा. कृष्ण परमात्मा गोकुळातल्या लोकांना सांगतो, आजपासून कृष्ण परमात्मा म्हणतायत इंद्राची पूजा करायची नाही. अरे मग कृष्णा इंद्राची पूजा करायची नाही, मग कोणाची पूजा करायची ते तरी सांग ना. अरे म्हटले आपले गोवर्धन पर्वत आपली शोभा आहे. हा गोवर्धन पर्वत आपली शोभा आहे आणि या गोवर्धनाच्या आश्रयाने आपण सगळेजण राहतोत ना. आणि कलियुगामध्ये साक्षात भगवंताचं रूप म्हणजे गोवर्धन नावाचा पर्वत आहे ना. म्हणून या ठिकाणी आजपासून इंद्राची पूजा नाही, तर आजपासून गोवर्धन पर्वताची पूजा करायची. सगळे गोपाळ म्हटले अरे कृष्ण जमायचं नाही. अरे जमतंय म्हटले काय हरकत नाही. 7 वर्षाचा भगवान परमात्मा सांगतो. सगळे गोपाळ म्हणतात कृष्णा तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गोवर्धन पर्वताची पूजा करायला तयार आहे, पण एक गोष्ट आमच्या काही अटी आहेत. आमच्या काही अटी आहेत. म्हणले कोणत्या अटी आहेत? आमच्या अटी मान्य करा म्हटले. कोणत्या अटी आहेत म्हटले? माझी पहिली अट आहे म्हटले, गोवर्धन पर्वताची पूजा करताना बोलू नका, फक्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गोवर्धन पर्वताची पूजा करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हटले एक काम करा, या ठिकाणी म्हटले एक काम करा, गोवर्धन पर्वताची पूजा करताना या ठिकाणी तुम्ही एक काम करा की गोवर्धन पूजा करताना तू म्हणशील की ठेवा पदार्थ चला घरला, तसलं जमणार नाही. गोपाळ म्हणतात कृष्णा हे पदार्थ घेऊन गेल्याच्या नंतर तिथे आम्हाला या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर त्या आमच्या समोर गोवर्धन पर्वत प्रगट झाला पाहिजे आणि त्या गोवर्धन पर्वताने आमच्या डोळ्यासमोर नैवेद्य ग्रहण केला पाहिजे. पहिली आट मान्य आहे. दुसरी आट काय म्हटले? दुसरी आट अशी आहे, त्या पूजेमध्ये जर काही कमी पडलं तर या ठिकाणी तुझा गोवर्धन पर्वत नाराज झाला नाही पाहिजे. पूजेमध्ये काही कमी पडलं तर गोवर्धन पर्वत नाराज नाही झाला पाहिजे. आणि त्यानंतर म्हटले ठीक आहे म्हटले, पुढे काय आहे? आणखी एक अट आहे म्हटले की पूजा करत असताना त्या पूजेमध्ये जर एखाद्या वेळेस इंद्र नाराज झाला, एखादं संकट आलं, तर तुझ्या गोवर्धन पर्वताने ते संकट दूर केलं पाहिजे. सगळ्या अटी मंजूर आहेत. चला म्हटले, सगळ्याला सोबत घेतलं. गोवर्धन पर्वताची पूजा करण्याकरता जातात. करा म्हटले पूजा. कशी पूजा करायची? स्नान घाला गोवर्धन पर्वताला. 7 कोसाचा गोवर्धन पर्वत आहे. किती कोसाचा? बोला बोला, किती कोसाचा? 7 कोसाचा गोवर्धन पर्वत आहे. आणि 7 कोसाचा गोवर्धन पर्वत झालाय. बसा खाली सर्वांनी 2 मिनिटं, आता फक्त 2 मिनिटामध्ये कथा पूर्ण होणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐका, लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी 7 कोसाचा गोवर्धन पर्वत आहे, तो या ठिकाणी पूजा करायची आहे. स्नान घाला. पाणी कुठून आणायचं? म्हणजे यमुना नदीतून. अरे म्हटलं एवढीशा इतक्या लांबून आपण पाणी आणायचं, गोवर्धन पर्वताला स्नान घालायचं? एवढा 7 कोसाचा गोवर्धन पर्वत, त्याला स्नान घालणं शक्य नाही. कृष्णा आम्ही तुला आधीच सांगितलंय की गोवर्धन पूजेमध्ये काही जर कमी पडलं तर तुझ्या गोवर्धन पर्वताने ऍडजस्ट केलं पाहिजे. ठीक आहे म्हटलं, मंजूर. मानसी गंगा प्रगट केली आणि भगवंताने मानसी गंगेच्या पाण्याने गोवर्धन पर्वताला स्नान घातलं. मानसी गंगेच्या पाण्याने गोवर्धन पर्वताला स्नान घातलं, पूजा केली, पदार्थ समोर ठेवले. चला म्हटलं प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा, कारण प्रदक्षिणेचं फार मोठं पुण्य बरं का. प्रदक्षिणेचं फार मोठं पुण्य. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. म्हणून प्रदक्षिणा केली पाहिजे. प्रदक्षिणा करा म्हटले. चला प्रदक्षिणेला. आणि प्रदक्षिणेला त्या ठिकाणी निघालेले आहेत. आपल्याकडे नर्मदा परिक्रमा करतात ना साहेब, आहे का नाही? आपली नर्मदा परिक्रमा आहे ना. हा, सगळे लोक नर्मदा परिक्रमा करतात. कुणी पंढरपूरला प्रदक्षिणा करतं. म्हणून या ठिकाणी प्रदक्षिणा करा म्हटले. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणा केली. अरे कृष्णा बोलव तुझ्या गोवर्धन पर्वताला.
गोवर्धन पर्वताला बोलवण्यात आलं. सगळ्यांनी डोळे झाका. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं मी गोवर्धन पर्वताला बोलवतो, पण त्याच्याकरता सगळेजण तुम्ही डोळे झाका. सगळ्यांनी तुम्ही डोळे झाका. तुम्ही नाही, तिथलं सांगतो हा, तिथलं. हो ऐका, डोळे झाका सांगितलं. सगळ्यांनी डोळे झाकले. भगवंताने एक विराट रूप धारण केलं. गोवर्धन पर्वतावरती विराजमान झाले आणि विराजमान झाल्यानंतर आवाज दिला, आणा पदार्थ. सगळे पदार्थ समोर आले. भगवंताने तो पदार्थ सेवन केले. सगळ्यांना प्रसाद दिला. गोवर्धन पर्वताची पूजा केली. अतिशय आनंदाने पूजा केली. आणि त्याचाच कुणीतरी फोटो काढला गोवर्धन पर्वताची पूजा करताना आणि इंद्राच्या व्हॉट्सअपला टाकला. इंद्राच्या व्हॉट्सअपला. हा, तिथं व्हॉट्सअप इंद्राने नेमकं सकाळी सकाळी त्याचं नेट संपलं होतं. रिचार्ज मारल्यावर बघितलं, अरे आज तर इंद्र माझी पूजा होती, पण गोकुळामध्ये या ठिकाणी पूजा मात्र या ठिकाणी गोवर्धन पर्वताची केली. राग आला. ढगाची गर्जना होऊ लागली. त्या मेघाला आज्ञा दिल्याबरोबर ढगाच्या कडकडाट, इजांचा कडकडाट होऊ लागला. गर्जना होऊ लागली. जोराचा आभाळ आलेला आहे. अंधार पडलेला आहे. कृष्णा आता वाचव असं म्हटल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नका. एक काम करा, सर्वांनी या गोवर्धन पर्वताला चौकून हात लावा आणि सर्वांनी एकच जयघोष करा आणि पर्वत उचला. अरे म्हटले, कुठे कृष्णा पर्वत उचलत असतो का? अरे पर्वत म्हणजे काय छत्री का? अरे बटन दाबला आणि उघडली छत्री. अरे कृष्णा पर्वत उचलता येणार नाही, मी सांगतो तसं करा. वा, इंद्राची आज्ञा झाल्यावर काय कमी आहे? वेगाने असा जोराचा आभाळ आलेला, इजांचा कडकडाट होऊ लागला. अंधार झालेला आहे सर्वत्र आणि सर्व गोपाळांनी चौकून हात लावला गोवर्धन पर्वताला. आणि हात लावल्याबरोबर सर्वांनी जयघोष केला. सर्वांनी एकाच आवाजामध्ये जयघोष करायचा आहे आणि पर्वत उचलायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आणि पर्वत उचलला. पर्वत उचलल्यानंतर सर्वांनी आपापल्या काट्या त्या ठिकाणी पर्वताला लावलेल्या आहेत. आणि काट्या लावल्यानंतर मध्यभागी भगवान कृष्ण परमात्मा उभे राहिले. आणि मध्यभागी उभा राहून त्या परमात्म्याने आपली डाव्या हाताची करंगळी त्या पर्वताला लावली. बासरी वाजवत आहे. गायी गोपाळ त्या पर्वताच्या खाली राहत आहेत, विराजमान आहेत. आणि 7 दिवस पाऊस पडला. किती दिवस? 7 दिवस परमात्म्याने करंगळी पर्वत धारण केला. 1-2 दिवस झाल्यानंतर काही गोपाळ म्हटले, कृष्णा तू आता दमला असशील, बस खाली, थोडा आराम कर. इकडे लक्ष द्या. बस खाली, थोडा आराम कर कृष्णा. किती दिवस उभा राहणार? अरे करंगुळी खाली घे काढून करंगुळी, बस खाली. कृष्ण परमात्मा म्हणतात, मी जर करंगुळी काढली ना तर पर्वत आधार राहायचा नाही. काय म्हणतात कृष्ण परमात्मा? मी जर करंगुळी काढली तर पर्वत आधार राहायचा नाही. अरे मरे कृष्णा, तुला वाटते का तुझ्या करंगुळी पर्वत आहे? अरे आमच्या काट्या लावल्यात म्हणून पर्वत आधार आहे. घे करंगुळी काढून. कृष्ण म्हणायचा, नाही जमायचं रे. अरे घे काढून. नाही जमायचं. अरे लय तुला वाटतंय काय माझ्या करंगुळी तुझ्या करंगुळी पर्वत आहे? अरे घे काढून, आमच्या काट्या समर्थ आहेत. भगवान परमात्म्याचा नाविलाज झाला आणि भगवान म्हटले, घेऊ का करंगुळी काढून? हा म्हटले घे. लय मोठ्याने आवाजाने बोलतो जसं काय तुझ्या करंगुळीच पर्वत आहे. भगवंताने लगेच थोडी करंगुळी ढिली केली. थोडी करंगुळी खाली घेतली. कडकड कडकड आवाज झाला. सगळ्या काट्या तुटल्या. सगळे गोपाळ म्हटले, कृष्णा तुझी करंगुळी लाव. पुन्हा कृष्ण परमात्म्याने करंगुळी लावली. पर्वत धारण केला. 7 दिवस पाऊस पडत होता. 7 दिवसानंतर पर्वताची स्थापना केली. पाऊस उघडला. पुन्हा बाहेर आले. ऐका, भगवान कृष्ण परमात्म्याने या ठिकाणी पर्वत उचलला. त्यावेळेस भगवंताचं वय होतं 7 वर्षाचं. किती वर्षाचं? बोला, किती वर्षाचं? 7 वर्षाचं. भगवंताने पर्वत उचलला. त्यावेळेस भगवंताचं वय होतं 7 वर्षाचं. भगवंताने गोवर्धन पर्वत उचलला. तो पर्वत किती कोसाचा होता? 7 कोसाचा. आता नीट लक्ष दे नाही का? गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळेस भगवंताचं वय होतं 7 वर्षाचं. भगवंताने पर्वत उचलला तो किती कोसाचा होता? 7 कोसाचा. भगवंताने पर्वत किती दिवस करंगुळी धारण केला? जोरात बोला, किती दिवस? 7 दिवस. आपली कथा किती दिवस आहे? 7 दिवस. आणि कथाकाराचं आडनाव काय आहे?
योग आहे. अतिशय सुंदर प्रकारचा योग आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी गोवर्धन पर्वताची पूजा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या या समस्त गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने या ठिकाणी गोवर्धन पर्वताची पूजा संपन्न होत आहे. चालू होतं माईक द्यायचं का त्यांना? हा, पूजा या ठिकाणी संपन्न होत आहे. समस्त पिंगळे परिवार आणि गजानन महाराज भक्त परिवार यांच्या वतीने हा सुंदर प्रकारचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्या आपल्याला कथेमध्ये सुंदर प्रकारचे चरित्र ऐकायचे आहेत. उद्याच्या कथेमध्ये उद्याच्या कथेमध्ये आपल्याला भगवान कृष्ण परमात्म्याची रासलीला ऐकायची आहे. रासलीला. त्यानंतर उद्याच्या कथेमध्ये आपल्याला कंसाचा उद्धार भगवंतांनी कसा केला ते चरित्र ऐकायचं आहे. भगवान परमात्मा सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षण घेण्याकरता कसे जातात याचंही वर्णन या ठिकाणी उद्या आपल्याला करायचं आहे. उद्या भगवान कृष्ण परमात्मा द्वारका नावाची नगरी तयार करतील. राजा होतील भगवान कृष्ण परमात्मा. आणि उद्याच्या कथेमध्ये आपल्याला भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. उद्या रुक्मिणीचं आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं लग्न आहे. म्हणून सर्वांनी लग्नाला उपस्थित राहायचं आहे. कोणी म्हणू नका आम्हाला पत्रिका आली नाही, मुळवाटे आली नाही. गिटकीन लग्न जमलंय, आता जमलंय, त्याच्यामुळे पत्रिका वाटायला टाइम नाहीये, पत्रिका छापायला बी टाइम नाही. त्याच्यामुळे गिटकीन लग्न जमलंय म्हणून पटकन यायचं उद्या. गिटकीन लग्न असल्यामुळे पटकन उद्या या. आणि उद्या येत असताना उद्या भगवंताचं लग्न आहे म्हणून उद्या येताना काय आणायचंय? आहेर आणायचा. आहेर सर्वांनी आहेर आणायचा. तुम्ही एका हाताने भगवंताच्या लग्नात दिलं ना, भगवान कृष्ण परमात्मा हजारो हाताने आपल्याला प्रपंचामध्ये देणार आहे. आपण एका हाताने दिलं का, भगवान हजारो हाताने देणार आहे. तुम्ही 100ची नोट आहेराला दिली का, 100च्या 1000 नोटा भगवान कृष्ण परमात्मा आपल्याला देणार आहे. म्हणून तुम्ही जेवढं या ठिकाणी सढळ हाताने या ठिकाणी आहेर काय करता येईल ते करा. आणि दुसरी गोष्ट ऐका, या ठिकाणी उद्याच्या कथेमध्ये भगवंताचं लग्न असल्यामुळे उद्या रुकवत आणायचं आहे. रुकवत उद्या सगळ्यांनी लग्नाला हजर राहायचं आहे. सुंदर प्रकारचे उद्या रुक्मिणीचं आणि कृष्णाचं पात्र आपण उद्या तयार करायचं आहे. पात्र तयार करायचं आहे उद्या. आणि पात्र तयार करून उद्या उत्सव तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अतिशय सुंदर प्रकारच्या देवाच्या लग्नाला आपल्याला हजर राहायचं आहे आणि आनंद घ्यायचा आहे. आतवळणी आणायची कुणी आहे का? आतवळणी आत्या असती ना, आतवळणी. ऐका, उद्या मामा, नवरदेवाचे मामा हजर राहणार आहेत, नवरीचे मामा हजर राहणार आहेत. सगळ्यांनी आपण हजर राहायचं आहे. आता गोवर्धन पर्वताची पूजा झालेली आहे. साक्षात भगवंताचं रूप म्हणजे गोवर्धन पर्वताची पूजा आहे. गोवर्धन पर्वत आहे. गोवर्धनाचं दर्शन म्हणजेच या ठिकाणी कलियुगामध्ये कृष्ण परमात्म्याचं दर्शन आहे. म्हणून आज गोवर्धन पर्वताचं दर्शन घ्यायचं आहे. हळदी कुंकू वाहून ज्याला दर्शन करून पूजा करता येईल निवांत त्यांनी पूजा नंतर करायची आहे. पण सर्वांनी दर्शन करायचे. साक्षात भगवंताचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होणार आहे. अतिशय सुंदर प्रकारची कथा आपण आज ऐकली. उद्या भगवंताचं लग्न आहे. रुक्मिणी स्वयंवराची कथा ऐकायची आहे. म्हणून उद्या कथा आपल्याला या ठिकाणी 2:30 वाजता सुरू करायची आहे. तरी सर्वांनी उद्या कथेला 2:30 वाजता, बरोबर आहे ना, 2:30 वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आणि खरं म्हणजे ही संयोजक मंडळी अतिशय तत्पर आहे. या संयोजक मंडळीचं सगळं नियोजन पाहता या ठिकाणी इतके तन मन धनाने कष्ट करतात ना, अतिशय या संयोजक मंडळीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथं सगळेच जण सेवाधारी आहेत, गजानन महाराजांचे भक्त आहेत. आपल्या सर्वांवरती गजानन महाराजांची कृपा आहे. म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारची या ठिकाणी सेवा चालू आहे. 1-2 मिनिटामध्ये आपल्याला आरती करायची आहे. एक भजन या ठिकाणी होईल, नंतर आरती या ठिकाणी आपण करायची आहे. आरती झाल्यानंतर निवांत सगळ्यांनी दर्शन करायचे. दर्शन करताना फक्त गडबड करू नका. सगळेजण एकखाटे आले तर इथं येताना थोडी अडचण होते. याच्याकरता शिस्तीमध्ये सर्वांनी दर्शन करायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण
टाळी वाजवा राम सर्वजण. राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम जय हो. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ऐका